नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस नेक्स्ट बहारची तयारी करायची असते ना, त्यासाठीचा हा सगळ्यात योग्य पिरियड असतो. आणि ह्या वेळेस आपल्याला जे आहे ते जे काही कार्य आहेत, जे काही आपण करणार आहोत, याचा आपल्याला 100% भविष्यामध्ये आपल्या डाळिंब शेतीमध्ये आपल्याला फायदा होतो. तर ह्या स्टेजमध्ये काय कामे केली पाहिजे यावरती आपण जे आहे ते व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये काही थोडीशी माहिती दिलेली आहे. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण त्याच्या पुढची माहिती देत आहोत, जे की रासायनिक खत, शेणखत याबद्दल आहे. तत्पूर्वी मित्रांनो, सर्वांना एक सांगू इच्छितो, जे नवीन असतील किंवा जे जुने असतील शेतकरी आपल्या चॅनलला जोडले गेलेले आहेत किंवा आता भविष्यात जोडले जातील, तर यांना माझं एकच सांगणं आहे की कृपया व्हिडिओ जर आवडला नाही तर व्हिडिओ स्किप करत जा. दुसरा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर निगेटिव्ह कमेंट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी डाळिंब तज्ज्ञ नाही. मी जे काही तुम्हाला माहिती शेअर करत आहोत आहे, ही माझी वैयक्तिक जे मी डाळिंब शेतीमधून जे काही शिकलेलो आहे, जो काही मला अनुभव आलेला आहे, ज्या काही माझ्याकडून पूर्वी चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका क्लिअर केल्याच्या नंतर त्याचा मला काही रिझल्ट आलेला आहे किंवा काय केल्यानंतर काय चुकू शकतं किंवा काय त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, हे जे काही मी शिकलेलो आहे आणि ते तुमच्याशी घडू नये, तुमचं नुकसान त्यातून होऊ नये. बऱ्याच शेतकऱ्यांना त्या गोष्टी माहिती नसतात, जसं की पूर्वी मला हे माहिती नव्हतं, त्यामुळे माझ्याकडून काही बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. तर ह्या चुका जे काही नवीन डाळिंब शेतकरी जे शेतीमध्ये उतरलेले आहेत, त्यांच्याकडून होऊ नये त्यासाठी आपण जे आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्हिडिओ जर नाही आवडला तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल का व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट स्किप करा आणि इतरांचा ज्यांचे व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटतात पाहण्यासाठी तुम्ही त्यांचे व्हिडिओ बिनधास्त बघू शकता, कारण मी माझा अनुभव शेअर करत असतो, बाकी दुसरं काही नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली बाग हार्वेस्टिंग होते, पूर्णपणे संपते, त्यावेळेस आपण जे काही बाकीचे जे कामं आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले ते करून घ्यायचे आहेत. आणि ते कामं करून झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला लेंडी खत, शेणखत आणि कोंबड खत हे तिन्ही मिक्स करून जे आहेत आपल्या डाळिंब प्लॉटला लवकरात लवकर जे आहे हे घालायचे आहेत. जेवढं लवकर घालता येईल तेवढे लवकर घालण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर मित्रांनो, राहिला विषय रासायनिक खताचा. रासायनिक खते केव्हा दिली पाहिजे, तर मित्रांनो त्याची ही योग्य वेळ ही आत्ताच आहे. तसं मी अगोदर सांगितलेलं आहे का ह्या काळामध्ये झाडाला फक्त स्टोरेज करायचं आहे. झाडाला कुठलंही कार्य करायचं नाही, त्याला कळी काढायची नाही, त्याला फळांची फुगवण करायची नाही. त्यामुळे जे काही आपण त्याला आता जेवढं खायला घालणार आहोत ते पूर्णपणे झाडामध्ये स्टोरेजच्या रूपामध्ये आपल्याला पुन्हा भविष्यामध्ये जे आहे हे भेटणार आहे. आणि जेवढं तुम्हाला शेणखत, लेंडी खत आणि कोंबड खत जास्तीत जास्त घालता येईल तेवढं घालण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढं तुम्ही ऑर्गॅनिक मटेरियल द्याल तेवढं झाडासाठी आणि आपल्या जमिनीसाठी हे चांगलं आहे. रासायनिक खताचं प्रमाण कमी ठेवून थोडंसं तुम्ही ऑर्गॅनिक खताचं प्रमाण जर वाढवलं तर खूपच चांगलं आहे. कारण निव्वळ रासायनिक खतावरतीही बाग सक्सेस होऊ शकत नाही आणि निव्वळ शेणखत, लेंडी खत, कोंबड खतावरती ही बाग सक्सेस होऊ शकत नाही. आपल्याला दोन्हींचं जे आहे हे संयोग जे आहे हा जुळवायचा आहे. तर यामध्ये जे आहे आता शेणखताबद्दल तर आपण बोललो, हे सगळे मिश्रण एकत्र करून आपल्याला आपल्या झाडांना घालायचं आहे. तर रासायनिक खताचं कसं असतं मित्रांनो, रासायनिक खतांचं तुमच्या झाडाच्या वयानुसार जे आहे हे प्रमाण ठरलं जातं. 1 ते 3 वर्ष ह्या काळामध्ये झाडाचं जे आहे रासायनिक खताचं प्रमाण हे वेगळं असतं आणि 3 ते तिथून पुढचे जे काही झाडाचे वय असेल त्याचं प्रमाण जे आहे हे वेगळं असतं. तर आपण झाडाच्या वयानुसार रासायनिक खताचं जे प्रमाण आहे हे लवकरात लवकर पाहूया. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला झाडाचा पहिलाच बहार पकडायचा आहे, तर अशा झाडांना 200 ते 250 ग्रॅम जे आहे आपल्याला 10-20 घ्यायचं आहे आणि 100 ग्रॅम जे आहे आपल्याला पॉलिसल्फेट घ्यायचं आहे. त्यानंतर लिंबोळी खत अर्धा किलो ते 750 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जे काही एक चांगलं ऑर्गॅनिक खत जे तुम्हाला मिळेल, तुम्ही त्याचा वापर करायचा आहे, जे भुसुधारक असणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड, सीव्हीड एकत्र असणारं सुद्धा असू शकतं किंवा त्याच्यापेक्षा एखादं वेगळं असू शकतं, पण ते थोडंसं एक ऑर्गॅनिक मधलं जे काय तुमच्याकडे उपलब्ध होईल असं जे खत आहे, ते तुम्हाला झाडाला एक 100-125 ग्राम जे आहे हे आपल्याला घालायचं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे हे पहिल्या वर्षाच्या झाडाला जो आहे आपल्याला डोस द्यायचा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात जे काही झाडं असतं, तर ह्या झाडाला 10-26-26 हे जे खत आहे
तुम्ही 300 ते 400 ग्रॅम तुमच्या झाडाची वाढ वगैरे, आता काही झाडांचं वय जास्त असतं पण वाढ आणि त्याचा व्यास हा कमी असतो. काही झाडांचं वय वयानुसार त्याचं वय कमी जास्त असू शकतं, पण झाडाचा आकार जर मोठा असेल तर अशा झाडात थोडंसं प्रमाण तुमच्या झाडाच्या जी काही ग्रोथ आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामुळे 300 ते 400 ग्रॅम जे आहे आपण हे प्रमाण दिलेले आहे 10-26चं. त्यानंतर लिंबोळी खत जे आहे, लिंबोळी खतामध्ये तुम्ही ग्रीन हार्वेस्ट वापरू शकता. खूप छान रिझल्ट आहे त्याला. त्याचं प्रमाण जे घ्यायचं आहे तुम्हाला साधारणतः 750 ग्रॅम ते 1 केजी एका झाडासाठी. आणि पॉलिसल्फेट जे आहे तुम्हाला 100 ते 150 ग्रॅम ते आपल्या तिथे वापरायचं आहे. आणि तिथून पुढचं जे काही झाडं असेल मित्रांनो, साधारणतः 3ऱ्या वर्षापासून मग तुमच्या झाडाचे जे काही पुढचं वय असेल ते 10-26 500 ग्रॅम ग्रीन हार्वेस्ट किंवा लिंबोळी खत, आपण ज्याला लिंबोळी खतच म्हणूया. लिंबोळी खत 1 केजी आणि पॉलिसल्फेट जे आहे 150 ते 200 ग्रॅम हे तुम्हाला घालायचं आहे. आणि एखादं भूसुधारक जे आपण पूर्वी बोललेलो आहे. तर मित्रांनो, या खताच्या व्यतिरिक्त डाळिंबाच्या प्लॉटला कुठलेही खतं घालायचे नाहीत. याच्यामध्ये मायक्रोन्यूटन चुकूनही मिक्स करायचं नाही. हे सर्वात लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर यामध्ये तुम्ही रासायनिक खतामध्ये जर तुम्ही मायक्रोन्यूटन जर मिक्स करून दिलं, तर तुम्ही जेवढं काही रासायनिक खताला खर्च करणार आहे, तुमचा अख्खा वाया जाणार आहे. त्यातला तुम्हाला काही फायदा होणार नाही. जमिनीमध्ये ते पूर्णपणे खतांचे जे आहे हात दगड होऊन जाणार आहे. ते मटेरियल फिक्स होऊन बसणार आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे, बेसल डोस टाकत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला त्यामध्ये मायक्रोन्यूटन हे घालायचं नाही. हे तुम्ही नंतर देऊ शकता. मायक्रोन्यूटन चुकूनही त्यामध्ये मिक्स करू नका. यानंतर ज्याही वेळेस आपण नंतर जे आहे पाणी वगैरे सोडणार आहोत, अशा वेळेस आपण भविष्यामध्ये आवेन आहे किंवा ज्यांच्याकडे आवेन नसेल त्यांनी जे काही मार्केटमध्ये चांगलं मायक्रोन्यूटन भेटतं, ते मायक्रोन्यूटन तुम्ही नंतर जे आहे हे देऊ शकता, पण लगेच त्यामध्ये काही मिक्स करू नका. आता मित्रांनो, आपण 3 प्रकारचे खतं जे आहेत, हे आपण बेसल डोसमध्ये देत असतो. 3 प्रकारचे म्हणजे तिन्हीपैकी आपण जे आहे बऱ्यापैकी शेतकरी वेगवेगळं जे आहे हे निवडतात. तर कोणी 10-26 निवडतं, कोणी 12-32-16 निवडतं, तर कोणी 18-46 निवडतं, कोणी 14-35-14 निवडतं. तर ज्यांच्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण हे जास्त आहे, कॅल्शियम कार्बोनेट, तर अशा शेतकऱ्यांनी 12-32-16 आणि 18-46-0 हे जे खत आहे आणि एक 14-35-14 हे 3 खत आहेत, हे त्यांनी वापरायचे नाहीत. त्यांनी सरळ सरळ फक्त 10-26 आणि त्यानंतर जे काही आपण त्यासोबत सांगितलेले आहेत पॉलिसल्फेट, लिंबोळी आणि एखादं भूसुधारक, ही जे खत आहेत आपल्याला ते वापरायचं आहे. त्यांनी केलं चुकूनही तिन्हीपैकी कुठलंही खत घेऊ नये, कारण तुम्ही हे खत दिल्याच्या नंतर हे सगळं जमिनीमध्ये जे आहे हे, तर याची रिॲक्शन होणार आहे, हे सगळं फिक्स होऊन बसणार आहे. ही एक काळजी घ्यायची आहे. तर यानंतर मित्रांनो, हे खतं टाकून झाल्याच्या नंतर पुढील अजून आपण काय कार्य करायचं आहे, ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा भविष्यामध्ये काय सोडायचं आहे, तसंच स्प्रेच्या माध्यमातून काय आपण घेणार आहोत, ते पण आपण पुढे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे आपण हे सांगणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही शेणखत आणि रासायनिक खत आणि कोंबड खत यांची जी माहिती द्यायची होती आपण दिलेली आहे. आता बरेच शेतकरी म्हणतील का कोंबड खत दिल्याने खूप नायट्रोजन वाढतो, तेल वाढेल. तर असं काही होत नाही मित्रांनो. कितीही तुमच्या प्लॉटमध्ये तेल असू द्या, बिनधास्त कोंबड खत भरपूर प्रमाणात वापरा. काही काळजी करू नका. कोंबड खताने कुठलाही तेल ऍक्टिव्ह होत नाही. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.